नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SRPF गट क्रमांक 6 धुळे, तर ज्या विद्यार्थ्यांचे 17 एप्रिल 16 एप्रिल आणि 15 एप्रिल ज्यांची मैदानी चाचणी होती, तर त्यांचे एकत्रित गुणांची यादी आपण, जे की मैदानी चाचणीमध्ये मिळालेले गुण आहेत, तर त्यांची यादी आज आपण पाहणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून माहिती मिळेल, अंदाज मिळेल की विद्यार्थ्यांना गुण किती मिळालेले आहेत मैदानी चाचणीमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला आपण मिडलमध्ये घेऊ. 16 एप्रिल 2026ची मैदानी चाचणी बघू आणि नंतर 17 अँड शेवटला 15 एप्रिलची पाहून घेऊ. तर बघा, यामध्ये काही सूचना आहेत. यामध्ये बघा, जर काही आक्षेप असेल तर ते 2 दिवसात, आता ही 16 एप्रिलचं आहे त्यामुळे 2 दिवस 48 तासाच्या आत घ्यायचे जो असेल टाईम तर घेऊ शकता. तर सदर मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 50% पेक्षा जास्त गुण घेणे अनिवार्य आहे. 50% किंवा 50% पेक्षा जास्त. जर यादीमध्ये तुम्हाला स्टेटस पास म्हणून असेल, म्हणजे यादीमध्ये नाव असेल तर, अँड ही दूरध्वनी क्रमांक आहे आक्षेप घेण्यासाठी आणि या ईमेल ID आहे ही, यावर घेऊ शकता. तर पाहून घेऊ 16 एप्रिल 2026ची शारीरिक मैदानी चाचणी निकाल, जे की आपल्याला पाहायला मिळेल. ॲप्लिकेशन नंबर, चेस्ट नंबर, विद्यार्थ्याचे नाव, नंतर रिझर्वेशन आणि 3 इव्हेंटमध्ये किती गुण मिळालेले आहेत तर ते त्यांचे सेपरेट आपल्याला या कॉलममध्ये पाहायला मिळतील आणि टोटल मार्क या कॉलममध्ये. आणि मी म्हटल्याप्रमाणे स्टेटस रिझल्ट तुम्हाला पास किंवा फेल शेवटच्या कॉलममध्ये पाहायला मिळेल, जे की 50 गुण किंवा 50% पेक्षा जास्त गुण हवे आहेत पास राहण्यासाठी किंवा स्टेटसमध्ये राहण्यासाठी. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, हे 16 एप्रिलचे आहे अँड 95 मार्क आपल्याला पाहायला मिळतील. अल्फाज नाव बी काहीतरी वेगळं दिसत आहे. 95 मार्क बघा प्रदीप आहेत. नंतर खाली पाहून घेऊत 97 100 आउट ऑफचे विद्यार्थी कोणी आहेत का, जेणेकरून आपल्याला हे बघा 97 मार्क आपल्याला पाहायला मिळतील, जे की विद्यार्थी आहेत अरविंद उदय सिंग आहेत. यांना 97 मार्क मिळालेले आहेत, तर खूप अभिनंदन यांचं, जे की लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय होण्यासाठी सफिशियंट आहेत लेखी परीक्षेसाठी. तर म्हणजे लेखी परीक्षेसाठी बसण्यासाठी, ओके म्हणण्याचा उद्देश. तर पाहून घेऊत अजून खाली थोडे विद्यार्थी 95 91. आणि विद्यार्थी मित्रांनो, PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट बी असे थोडं डिस्क्रिप्शन स्क्रॉल केल्यानंतर ऑफिशियल वेबसाईट पण तुम्हाला पाहायला मिळेल, SRPF गट क्रमांक 6 धुळेची. तिथून पण डाउनलोड करून घेऊ शकता आणि रिझल्ट पाहू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून पुढील अपडेट्स जशी या चॅनलवर घेऊन तसे तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे येईल, त्यामुळे सबस्क्राईब जरूर करा. तर ही 16 एप्रिलची PDF आहे आणि PDF तुमच्या समोरच आहेत. बघा विद्यार्थ्यांना गुण 93 95 97 ॲव्हरेज गुण आहेत. ॲव्हरेज म्हणजे तर 97 95 असे विद्यार्थी खूप पाहायला मिळतील, जे की खूप छान मैदानी चाचणीमध्ये गुण मिळवलेले आहेत. अँड हे विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी तर पात्र असणार आहेतच, कारण तुम्ही पाहू शकता पुढे अपडेटमध्ये आल्यानंतर कट ऑफ वगैरे. तर बघा 97 पाहायला मिळतील. उत्कर्ष बालाजी आहेत, यांना 97 मार्क, खूपच अभिनंदन. तर आता आपण 17 एप्रिलची पाहून घेऊत, जे की काल झालेली होती मैदानी चाचणी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे 17 एप्रिलची आहे, हे पाहू शकता. तर जर कोणाला आक्षेप घ्यायचा असेल तर नक्कीच हा दूरध्वनी क्रमांक आहे आणि या ईमेल ID आहे, यावर आक्षेप नोंदवू शकता. जर गुणाबद्दल तुम्हाला काही म्हणजे असं गुणामध्ये बदल झाला असेल तर नक्कीच आक्षेप घेऊ शकता. आणि ज्यांची मैदानी चाचणी झालेली आहे त्यांनी नक्कीच PDF चेक करा एकवार, जे की तुम्हाला मिळालेले गुण बरोबर आहेत का किंवा नाहीत त्याची तपशील किंवा पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला आक्षेप वगैरे घेता येईल. तर ही 17 एप्रिल 2026ची मैदानी चाचणीची PDF आहे.
यामध्ये बघा 95, 97 पाहायला मिळालेले आहे. सिद्धार्थ गणेश आहेत विद्यार्थी, यांना 97 मार्क मिळालेले आहेत, तर खूपच छान. नंतर अजून खाली आपल्याला पाहायला मिळेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, असेच अपडेट पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये यस किंवा नो करू शकता, जेणेकरून एकंदरीत अंदाज मिळेल की विद्यार्थ्यांना अपडेट पाहिजे असेल तर आपण व्हिडिओज बनवत नाही, तर मी टेलिग्रामला तर PDF प्रोव्हाइड करतच आहे आणि करेल पण. सो नक्कीच कमेंट करा, जेणेकरून व्हिडिओ आपण असेच अपडेटमध्ये देत राहूत. तर बघा 97 मार्क मंगेश रमेश आहेत, यांना 97 मार्क मिळाले आहेत, तर खूप अभिनंदन. तर ही 17 एप्रिलची आहे PDF. आता शेवट आपण 15 एप्रिलची PDF पाहूत, जे की मी अपडेट दिलं नव्हतं, परंतु टेलिग्रामला मी PDF टाकलेली होती, जे की काही विद्यार्थ्यांनी पाहिलेली आहे. परंतु चला म्हणलं 10 ते 14 तारखेपासून आपण पाठीमागल्या व्हिडिओमध्ये दिलं होतं, तर नक्कीच चला म्हणलं 15 ते 17 दिवस म्हणलं, त्यामुळे 15 तारखेचं आपण घेतलेलं आहे. हे बघा 97 मार्क गौरव बालासाहेब. आणि नक्कीच व्हिडिओ आवडत असेल आणि माहिती पुरेपूर्ण मिळत असेल तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा. तर ही 17 एप्रिलची आहे आणि यामध्ये पण विद्यार्थ्यांनी खूप छान मैदानी चाचणीमध्ये गुण मिळवलेले आहेत, जे की आपल्याला पाहायला मिळतील. बघा 97, 95 असे मिळालेले गुण पाहायला मिळतील. रवींद्र लक्ष्मण आहेत विद्यार्थी 97 मार्क, तर यांना पण खूप छान मार्क मिळालेले आहेत, जे की लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय होण्यासाठी सफिशियंट, म्हणजे लेखी परीक्षेला बसण्यासाठी सफिशियंट आहेत, मैदानी चाचणी क्वालिफाय होण्यासाठी. तर आता आपण 15 एप्रिलची पाहून घेऊत, जे की शेवट. नंतर आणि कमेंट नक्कीच करा, तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच सांगू शकता. लेखी परीक्षेला बसण्यासाठी 97, 95 असे गुण मिळवणारे विद्यार्थी आपण कट ऑफ तर पाहूतच पुढे अपडेटमध्ये. तर बघा 97 मार्क आहेत निखिल आणि 95 मार्क आहेत उमेश, जे की आपण कट ऑफ पाहिला असेल गट क्रमांक 1चा 95चा कट ऑफ लागलेला आहे. जे 95, 97 विद्यार्थी किंवा 93 पण पाहूता 93चं कट ऑफ वगैरे, तर ज्यांना मिळालेले आहेत तर त्याने नक्कीच लेखी परीक्षेचा अभ्यास चालू ठेवा, जेणेकरून कट ऑफ लागल्यानंतर लेखी परीक्षेच्या सूचना येतीलच, त्यामुळे अपडेटमध्ये पण नक्कीच राहा. तर 15 एप्रिलची आता व्हिडिओची लेंथ खूपच मोठी झालेली आहे. 15 एप्रिलची PDF मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, ते टाकलेली आहे, नक्कीच पाहून घ्या. थँक्यू सो मच. कमेंट नक्कीच करा. थँक्यू.